तोंडात तीळ न भिजणे म्हणजेच गुप्त रहस्य सांभाळता न येणे. तोंडी लागणे म्हणजेच वाद घालणे. तोंडावरची माशी न उडणे म्हणजेच बावळट असणे. तोंडावर येणे म्हणजेच फार जवळ येणे. थांगपत्ता न लागणे म्हणजेच मुळीच कल्पना न येणे. थोबाड रंगविणे म्हणजेच तोंडात मारणे. थैमान घालणे म्हणजेच दंगा करणे. थंडा फराळ करणे म्हणजेच उपाशी राहणे. थुंकी झेलणे म्हणजेच खुशामत करणे. दगडाला पाझर फुटणे म्हणजेच निर्दय माणसाच्या अंतःकरणात दया उत्पन्न करणे. दगडावरची रेघ म्हणजेच खोटे न ठरणारे शब्द किंवा भाकीत. दगडाखाली हात सापडणे म्हणजेच अडचणीत सापडणे. दही खाऊ मही खाऊ होणे म्हणजेच शंकित होणे. दत्त म्हणून उभे राहणे म्हणजेच अचानक हजर होणे. दम खाणे म्हणजेच धीर धरणे. दगाबाजी करणे म्हणजेच दशा होणे. दगडाला शेंदूर फासणे म्हणजेच विनाकारण मोठेपणा देणे. द्राविडी प्राणायाम करणे म्हणजेच साध्या गोष्टींसाठी उलटसुलट प्रयत्न करणे. दात खीळ बसणे म्हणजेच भीतीने गप्प बसणे. दिग्विजय करणे म्हणजेच सर्व दिशांना पराक्रम गाजविणे. दाद न देणे म्हणजेच दुर्लक्ष करणे. दादा पुता करणे किंवा दादा बाबा करणे म्हणजेच एखाद्याचे मन वळवणे. दाद मागणे म्हणजेच न्याय मागणे. दाद देणे म्हणजेच प्रशंसा करणे किंवा मत व्यक्त करणे. दानादान उडणे म्हणजेच
पराभव होणे. दात खिळी बसणे म्हणजेच भीतीने बोलणे अवघड होणे. दातास दात लावून बसणे म्हणजेच काहीही न खाता उपाशी राहणे. दात पाडणे म्हणजेच फजिती करणे. दाताच्या कण्या करणे म्हणजेच सतत उपदेश करणे. दाती तृण धरणे म्हणजेच शरण येणे. दात ओठ खाणे म्हणजेच चरफडणे. दात विचकणे म्हणजेच वेडावून दाखवणे. दिवस फिरणे म्हणजेच प्रतिकूल काळ येणे. दिवे ओवाळणे म्हणजेच कौतुक करणे. दिवे लावणे म्हणजेच पराक्रम करून दाखविणे. दीड शहाणा म्हणजेच मूर्ख. देवाज्ञा होणे म्हणजेच मरण येणे. दुवा देणे म्हणजेच आशीर्वाद देणे. दुःखावर डागण्या देणे म्हणजेच दुःखी माणसाला मर्मभेदक भाषणाने जास्त दुःख देणे. दुधात साखर पडणे म्हणजेच आनंद द्विगुणित होणे. देहकारणी लावणे म्हणजेच चांगल्या कामासाठी आयुष्य देणे. दोन बोटे स्वर्ग उरणे म्हणजेच खूप आनंदित होणे. दोन हाताचे चार हात होणे म्हणजेच लग्न होणे. दंड थोपटून उभे राहणे म्हणजेच लढावयास सिद्ध असणे. दुधात मीठ कालविणे म्हणजेच विचका करणे. धर्म करता कर्म उभे राहणे म्हणजेच दुसऱ्यावर उपकार करताना आपणावर संकट ओढवणे. धाबे दणाणणे म्हणजेच भीतीने तारांबळ उडणे. धूळ चारणे म्हणजेच पराभव करणे. धूळ भेट म्हणजेच उभ्या उभ्या झालेली भेट.
धिंडवडे निघणे म्हणजेच फजिती होणे. धूम ठोकणे म्हणजेच वेगाने पळून जाणे. नाकाला मिरच्या झोंबणे म्हणजेच अपमान सहन न होणे. नख दृष्टीस न पडणे म्हणजेच मुळीच न दिसणे. नखा एवढा म्हणजेच अगदी लहान. नखे चावणे म्हणजेच हिरमुसणे. नजरेत भरणे म्हणजेच उठून दिसणे. नक्षा उतरविणे म्हणजेच गर्व नाहीसा करणे. न भूतो न भविष्यती होणे म्हणजेच पूर्वी न झालेली व पुढे न होणारी गोष्ट घडणे. नक्राश्रू ढाळणे म्हणजेच खोटे अश्रू ढाळणे. नमनालाच घडाभर तेल जाळणे म्हणजेच एखाद्या गोष्टीची प्रस्तावना लांबवणे. नाक मुरडणे म्हणजेच नापसंती दाखविणे. नाक ठेचणे म्हणजेच नक्षा उतरवणे. नाक वर करणे म्हणजेच तोऱ्याने वागणे. नाक मुठीत धरून बसणे म्हणजेच नाइलाजाने. नाकाने कांदे सोलणे म्हणजेच बढाया मारणे. नाकी नऊ येणे म्हणजेच एखादे काम करताना अतिशय श्रम करावे लागणे. नावे ठेवणे म्हणजेच निंदा करणे. नावाला बट्टा लावणे म्हणजेच कमीपणा आणणे. नावास चढणे म्हणजेच कीर्ती मिळविणे. नावाला नसणे म्हणजेच जरा सुद्धा नसणे. नाव न उरणे म्हणजेच काहीच शिल्लक न राहणे. नाव मिळविणे म्हणजेच लौकिक प्राप्त करणे. नाव गाव विचारणे म्हणजेच ठाव ठिकाणा विचारणे. निवारण करणे म्हणजेच
अडचण दूर करणे, निकष लावणे म्हणजेच मापदंड लावणे, नांगी ठेचणे म्हणजेच पूर्ण पराभूत करणे, नांगी टाकणे म्हणजेच हातपाय गाळणे, पड खाणे म्हणजेच माघार घेणे, पदरात घालणे म्हणजेच स्वाधीन करणे, पगडा बसविणे म्हणजेच वर्चस्व स्थापित करणे, पगडी फिरविणे म्हणजेच मत बदलणे, पडझड होणे म्हणजेच मोडतोड होणे, पदर पसरणे म्हणजेच क्षमा मागणे, पदरात घेणे म्हणजेच स्वीकारणे, पदरात पडणे म्हणजेच मिळणे, पदर मोड करणे म्हणजेच शिलकीतील पैसा खर्च करणे, पराचा कावळा करणे म्हणजेच क्षुल्लक गोष्टीस महत्त्व देणे, पाचावर धारण बसणे म्हणजेच भयभीत होणे, पाठ दाखविणे म्हणजेच पळून जाणे, पाठ पुरविणे म्हणजेच पिच्छा पुरविणे, पाठ राखणे म्हणजेच मदत करणे, पाठपोट एक होणे म्हणजेच अतिशय क्रश होणे, मागे बोलणे म्हणजेच समोर न बोलणे, पाठीशी घालणे म्हणजेच संरक्षण देणे, पाड नसणे म्हणजेच टिकाव न धरणे, पादाक्रांत करणे म्हणजेच जिंकणे, पाऊल वाकडे पडणे म्हणजेच अनिती मार्गाने जाणे, पाणी पडणे म्हणजेच वाया जाणे,
पाणी पाजणे म्हणजेच पराभव करणे. पाया घालणे म्हणजेच प्रारंभ करणे. पारा चढणे म्हणजेच खूप रागावणे. पान उतारा करणे म्हणजेच अपमान करणे. पायमल्ली करणे म्हणजेच धुडकावणे. पाढा वाचणे म्हणजेच सविस्तर हकीकत निवेदन करणे. पाणी मुरणे म्हणजेच दोषाला जागा असणे. पाणी सोडणे म्हणजेच त्याग करणे. पाणी भरणे म्हणजेच सेवेला तत्पर असणे. पाण्यात पाहणे म्हणजेच द्वेष करणे. पाताळ यंत्री म्हणजेच कारस्थानी. पायावर धोंडा पाडून घेणे म्हणजेच आपले आपणच नुकसान करणे. पाय उचलणे म्हणजेच घाईने चालणे. पाय काढणे म्हणजेच एखाद्या कामातून बाहेर पडणे. पाय धरणे म्हणजेच शरण जाणे. पारडे फिरणे म्हणजेच स्थितीमध्ये बदल होणे. पालथ्या घागरीवर पाणी म्हणजेच व्यर्थ जाणे. पावलावर पाऊल ठेवून जाणे म्हणजेच अनुकरण करणे. पासंगास न पुरणे म्हणजेच कमी योग्यतेचा असणे. पाण्यावरची रेघ म्हणजेच क्षणिक. पायाला भिंगरी असणे म्हणजेच सतत भटकंती करणे. पाठीचे धिरडे करणे म्हणजेच खूप चोप देणे. पाठीमागे भुंगा लावणे म्हणजेच सतत उपद्रव करणे. पांग फेडणे म्हणजेच कृतज्ञतेने परतफेड करणे. पांघरून घालणे म्हणजेच झाकणे किंवा
क्षमा करणे. पांढऱ्यावर काळे करणे म्हणजेच लिहिणे. पिकले पान म्हणजेच म्हातारा मनुष्य. पित्त खवळणे म्हणजेच रागावणे किंवा संतापणे. पोबारा करणे म्हणजेच पळून जाणे. पोट भरणे म्हणजेच उदरनिर्वाह करणे. पोटावर पाय देणे म्हणजेच उदरनिर्वाहाचे साधन काढून घेणे. पोटास चिमटा घेणे म्हणजेच अत्यंत काटकसरीने राहणे. पोटात कावळे ओरडणे म्हणजेच अतिशय भूक लागणे. पोटात शिरणे म्हणजेच विश्वास जिंकणे. पैजेचा विडा उचलणे म्हणजेच विशिष्ट कृत्य करण्याची प्रतिज्ञा करणे. पंक्तिभेद करणे म्हणजेच पक्षपात करणे. प्राणावर उदार होणे म्हणजेच जीवाची पर्वा न करणे. प्राक्तनाचा खेळ म्हणजेच नशिबाचा खेळ. फडशा पाडणे म्हणजेच संपविणे. फडशा उडविणे म्हणजेच संपवून टाकणे. फशी पाडणे म्हणजेच फसवून संकटात पाडणे. फतकल मारून बसणे म्हणजेच कसे तरी बसणे. फाटा देणे म्हणजेच नाहीसा करणे. फाटे फोडणे म्हणजेच नसत्या हरकती काढणे. खोऱ्याने पैसा ओढणे म्हणजेच अतोनात पैसा मिळविणे. फुशारकी मारणे म्हणजेच बडाई मारणे. बट्ट्या बोळ होणे म्हणजेच विचका होणे. बभ्रा करणे म्हणजेच बोभाटा करणे. 12 वाजणे म्हणजेच सत्यानाश होणे.
12वा बृहस्पती म्हणजेच वैर असणे. बाळंतपण करणे म्हणजेच उस्तवार करणे. बांगडी फुटणे म्हणजेच वैधव्य येणे. बिनभाड्याचे घर म्हणजेच तुरुंग. बुचकळ्यात पडणे म्हणजेच गोंधळून जाणे. बोटे मोडणे म्हणजेच निर्भत्सना करणे. बोट शिरणे म्हणजेच एखाद्या कामात प्रवेश मिळविणे. बोटावर नाचविणे म्हणजेच हवे तसे खेळविणे. बोलबाला होणे म्हणजेच नाव मिळणे. बोऱ्या उडणे म्हणजेच फजिती होणे. बोल लावणे म्हणजेच दोष देणे. बोळ्याने दूध पिणे म्हणजेच दुसऱ्याच्या मताप्रमाणे वागणे. ब्रह्मानंदी टाळी लागणे म्हणजेच समाधी लागणे. ब्रह्मांड आठवणे म्हणजेच भीती वाटणे. भान नसणे म्हणजेच जाणीव नसणे. भागूबाई म्हणजेच भित्रा माणूस. भिजत घोंगडे म्हणजेच खूप काळ रेंगाळलेले काम. भिकेचे डोहाळे लागणे म्हणजेच दरिद्रीपणाने वागणे. भीक घालणे म्हणजेच मान्य करणे. भीक न घालणे म्हणजेच न जुमानणे. भीड घालणे म्हणजेच विनंती करणे. भ्रमाचा भोपळा फुटणे म्हणजेच ब्रह्म नाहीसा होणे. भरडले जाणे म्हणजेच दुःखाचे आघात होणे. मधाचे बोट लावणे म्हणजेच लालूच दाखविणे. मन घालणे म्हणजेच
मनापासून लक्ष देणे, मनात घर करणे म्हणजेच मनात कायमचे राहणे. मन उतरणे म्हणजेच आवडेनासा होणे. मन मोठे करणे म्हणजेच उदारपणा दाखविणे. मन मोडणे म्हणजेच इच्छेविरुद्ध वागणे. मनात मांडे खाणे म्हणजेच मनोराज्य करणे. मनावर घेणे म्हणजेच मनात पक्का विचार करणे. मशागत करणे म्हणजेच काळजी घेणे किंवा जपणे. महाभारत घडणे म्हणजेच मोठा कलह उत्पन्न होणे. माया पातळ होणे म्हणजेच प्रेम कमी होणे. मागमूस नसणे म्हणजेच पत्ता नसणे. मात्रा लागू पडणे म्हणजेच उपाय अचूक ठरणे. मात्रा न चालणे म्हणजेच इलाज न चालणे. मानगुटीस बसणे म्हणजेच अति गळ घालणे. मायेचा पूत म्हणजेच पराक्रमी माणूस. माशा मारीत बसणे म्हणजेच उद्योग नसणे. माशी शिंकणे म्हणजेच विघ्न येणे. मिशीला पीळ देणे म्हणजेच आव्हान देणे. मुसंडी मारणे म्हणजेच एकदम धडक मारणे. मुभा असणे म्हणजेच मोकळीक असणे. मुलाहिजा बाळगणे म्हणजेच परवा करणे. मुठीत असणे म्हणजेच ताब्यात असणे. मूठ दाबणे म्हणजेच लाच देणे. मेतकूट जमणे म्हणजेच स्नेह जुळणे. मेलेल्या आईचे दूध प्यालेला म्हणजेच कर्तव्यशून्य किंवा कर्तृत्वहीन.
मान तुकविणे म्हणजेच शरण जाणे. मोगलाई असणे म्हणजेच अंधाधुंदी असणे. मूग गिळणे म्हणजेच काही उत्तर न देता मुकाट्याने स्वस्थ बसणे. या कानाने ऐकून त्या कानाने सोडून देणे म्हणजेच जणू ऐकलेच नाही असे दाखवणे. रसातळाला जाणे म्हणजेच नाश होणे. रक्ताचे पाणी करणे म्हणजेच अतिशय काबाड कष्ट करणे. रामराज्य असणे म्हणजेच समाधान असणे. राजापुरी गंगा म्हणजेच अचानक उद्भवणारी गोष्ट. राम नसणे म्हणजेच अर्थ नसणे. राम म्हणणे म्हणजेच मरणे. राम राम ठोकणे म्हणजेच निरोप घेणे. रथी महारथी म्हणजेच एकापेक्षा एक पराक्रमी. राशीला येणे म्हणजेच त्रास देणे. रात्रीचा दिवस करणे म्हणजेच सर्व वेळ विशिष्ट कार्याकरता योजणे. राईचा पर्वत करणे म्हणजेच फुगवून सांगणे. रुपेरी बेडी म्हणजेच मोहक पण बंधनकारक. रेषा उमटणे म्हणजेच भाग्यवंत होणे. लकडा लावणे म्हणजेच तगादा लावणे. लष्कराच्या भाकऱ्या भाजणे म्हणजेच नसती उठाठेव करणे. लटक्याला मोल येणे म्हणजेच नकलेला महत्व येणे. ललाट रेषा उजळणे म्हणजेच भाग्य फळफळणे. लाख मोलाची गोष्ट म्हणजेच अतिशय महत्वाची गोष्ट. लांडगे तोड करणे म्हणजेच बेसुमार कापाकापी करणे. लंकेची पार्वती म्हणजेच अंगावर दागिने नसलेली स्त्री. वर्ज करणे म्हणजेच टाळणे.
वड्याचे तेल वांग्यावर काढणे म्हणजेच एकावरचा राग दुसऱ्यावर काढणे. वठणीवर आणणे म्हणजेच टाळ्यावर आणणे. वनवन करीत हिंडणे म्हणजेच फार श्रम करीत हिंडणे. वर्दळीवर येणे म्हणजेच भांडण्यास प्रवृत्त होणे. वकिली करणे म्हणजेच बाजू घेणे. वज्रलेप होणे म्हणजेच अगदी पक्के होणे. वडाची साल पिंपळाला लावणे म्हणजेच भलताच संबंध जोडणे. वारा पिणे म्हणजेच बेभान होणे. वाऱ्याची मोट बांधणे म्हणजेच अशक्य गोष्ट करणे. वाकुल्या दाखविणे म्हणजेच थट्टा मस्करी करणे. वाकडे पाऊल पडणे म्हणजेच दुर्वर्तन करणे. वाखाणणी करणे म्हणजेच स्तुती करणे. वाच्यता करणे म्हणजेच बोभाटा करणे. वाट लागणे म्हणजेच नष्ट होणे. वाट लावणे म्हणजेच विल्हेवाट लावणे. वाटाण्याच्या अक्षता लावणे म्हणजेच विनंती नाकारणे. वाटेस जाणे म्हणजेच खोडी काढणे किंवा चिडविणे. वाटेस लावणे म्हणजेच निरोप देणे. वारा पडणे म्हणजेच वारा वहावयाचा बंद होणे. वारा वाहील तशी पाठ देणे म्हणजेच परिस्थिती बदलेल त्याप्रमाणे वागणे. वराती मागून घोडे म्हणजेच काम संपल्यावर मदतीला येणे. वाऱ्यावर सोडणे म्हणजेच दुर्लक्ष करणे. वाहत्या गंगेत हात धुणे म्हणजेच संधी येताच फायदा करून घेणे. वाळीत टाकणे म्हणजेच बहिष्कार घालणे किंवा जाती बाहेर टाकणे. विडा उचलणे म्हणजेच
प्रतिज्ञा करणे, विरजन घालणे म्हणजेच उत्साह कमी करणे, वीट येणे म्हणजेच नकोसे वाटणे, वेळ घेऊन पेडगावास जाणे म्हणजेच वेड्याचे सोंग घेऊन आपला मतलब साधावयास झटणे, वेड पांघरणे म्हणजेच मुद्दाम वेड्यासारखे वागणे, शहानिशा करणे म्हणजेच खात्री करणे, शब्द झेलणे म्हणजेच आज्ञा त्वरित पाळणे, शाल जोडीतून देणे म्हणजेच चांगल्या शब्दातून दोष दाखविणे, शिगेला पोहोचणे म्हणजेच शेवटच्या टोकाला जाणे, शीर हातावर घेणे म्हणजेच धाडसाचे काम करावयास तयार होणे, शेणसडा होणे म्हणजेच वाया जाणे, शोभा होणे म्हणजेच फजिती होणे, शंख करणे म्हणजेच ओरडणे किंवा रडणे, 100 वर्षे भरणे म्हणजेच अंत होण्याची वेळ जवळ येणे, शेफारणे म्हणजेच लाडात वाढवणे, षटकर्णी होणे म्हणजेच अनेकांना समजणे, सळो की पळो करणे म्हणजेच त्रास देणे किंवा हैराण करणे, सतीचे वाण म्हणजेच संकटाला न जुमानता हाती घेतलेले कार्य पूर्ण करणे, सर करणे म्हणजेच जिंकणे किंवा काबीज करणे, सर्द होणे म्हणजेच वरमणे, सत्व पाहणे म्हणजेच परीक्षा पाहणे, साखर पेरणे म्हणजेच गोड बोलून मन वश करणे, सारवा सारव करणे म्हणजेच काही झालेच नाही असे दाखवणे, साप साप म्हणून भुई धोपटणे म्हणजेच एखाद्यावर नसता दोष लादून त्याला शिक्षा करणे, सुळावरची पोळी म्हणजेच प्राण धोक्यात असलेले काम,
सोक्षमोक्ष होणे म्हणजेच निकालात निघणे. सोन्याचा धूर निघणे म्हणजेच अतिश्रीमंत असणे. संभ्रमात पडणे म्हणजेच मनाचा गोंधळ उडणे. हरताळ फासणे म्हणजेच विफल करणे. हतबल होणे म्हणजेच असमर्थ ठरणे. अंगाला हळद लावणे म्हणजेच विवाह होणे. हस्तक्षेप करणे म्हणजेच ढवळाढवळ करणे. हरभऱ्याच्या झाडावर चढवणे म्हणजेच खोटी स्तुती करून मोठेपणा देणे. हमरी तुमरीवर येणे म्हणजेच जोराने भांडणे. हनुमान झेप घेणे म्हणजेच उंच उडी मारणे किंवा मोठे धाडस करणे. हात घाईवर येणे म्हणजेच अधीर होणे. हात ओला करणे म्हणजेच लाच देणे. हात घालणे म्हणजेच ढवळाढवळ करणे. हातचा मळ असणे म्हणजेच अतिशय सोपे काम. हात टेकणे म्हणजेच नाईलाजाने माघार घेणे. हात जोडणे म्हणजेच नमस्कार करणे. हात टाकणे म्हणजेच प्रहार करणे किंवा मारणे. हात दाखविणे म्हणजेच सूड घेणे. हात देणे म्हणजेच मदत करणे. हात झाडून मोकळे होणे म्हणजेच जबाबदारी टाकून मोकळे होणे. हात पाय गाळणे म्हणजेच खचून जाणे किंवा धीर सोडणे. हात पाय पसरणे म्हणजेच उपकाराचा फाजील फायदा घेणे. हात पाय हलविणे म्हणजेच मेहनत करणे. हातापाया पडणे म्हणजेच गयावया करणे. हातावर तुरी देणे म्हणजेच
फसवून पळवून जाणे, हाती धरणे म्हणजेच मदत करणे, हाय खाणे म्हणजेच धास्ती घेणे, हात मारणे म्हणजेच डल्ला मारणे, हातखंडा असणे म्हणजेच कुशलता असणे, हातातोंडाशी गाठ पडणे म्हणजेच जेमतेम खाण्यास मिळणे, हात धुवून पाठीस लागणे म्हणजेच एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करणे, हात दाखवून अवलक्षण म्हणजेच संकट ओढून घेणे, हाडाची काडे करणे म्हणजेच कष्ट करणे, हात धरणे म्हणजेच वरचढ ठरणे, हातचा मळ म्हणजेच सहज घडणारी गोष्ट, हार खाणे म्हणजेच पराभव होणे, हंबरडा फोडणे म्हणजेच अनावर शोक होणे, हलक्या कानाचा म्हणजेच लवकर विश्वास ठेवणारा, त्राटिका म्हणजेच कजाग बायको, त्रेधा उडणे म्हणजेच फजिती होणे, श्री गणेशा करणे म्हणजेच आरंभ करणे. वाक्यप्रचार. अकलेचा खंदक. त्याचा अर्थ आहे मूर्ख किंवा बेअकली माणूस. वाक्यात उपयोग. रामरावांचा तुकाराम म्हणजे अकलेचा खंदकच आहे. वाक्यप्रचार. अकांड तांडव करणे. त्याचा अर्थ आहे रागाने आदळआपट करणे. वाक्यात उपयोग. अर्चनाला सायकल न आणल्याने तिने घरी अकांड तांडव केले. वाक्यप्रचार. अग्निदिव्य करणे. त्याचा अर्थ आहे कठीण कसोटीस उतरणे. वाक्यात उपयोग. राणीने नीट परीक्षेत यश संपादन करून अग्निदिव्य केले. वाक्यप्रचार. अटकेवर झेंडा लावणे. त्याचा अर्थ आहे मोठा पराक्रम गाजविणे. वाक्यात उपयोग. पन्हाळगड स्वराज्यात आणून कोंडाजी बाबांनी मोठा पराक्रम गाजविला. वाक्यप्रचार. 18 गुणांचा खंडोबा. त्याचा अर्थ आहे लबाड. वाक्यात उपयोग.
गावातील रामराव म्हणजे 18 गुणांचे खंडोबाच आहेत. वाक्यप्रचार. अन्नात माती कालवणे त्याचा अर्थ आहे चरितार्थाचे साधन वा नोकरी घालवणे. वाक्यात उपयोग. साहेबांनी परशुरामास नोकरीवरून काढून त्याच्या अन्नात माती कालवली. वाक्यप्रचार. अभय देणे त्याचा अर्थ आहे सुरक्षितपणाची हमी देणे. वाक्यात उपयोग. शिवरायांनी निवाड्याच्या वेळी साक्षीदारांना अभय दिले. वाक्यप्रचार. अक्षता पडणे त्याचा अर्थ आहे लग्न लागणे. वाक्यात उपयोग. उद्या गावातील 11 जणांवर अक्षता पडेल. वाक्यप्रचार. अंग धरणे त्याचा अर्थ आहे बाळसे येणे. वाक्यात उपयोग. लेकीकडे गेल्यावर म्हातारीने चांगले अंग धरले आहे. वाक्यप्रचार. अंगाची लाही लाही होणे त्याचा अर्थ आहे रागाने लाल होणे. वाक्यात उपयोग. अक्षयची खो खो संघात निवड न झाल्याने त्याच्या अंगाची लाही लाही झाली. वाक्यप्रचार. आकाश पाताळ एक करणे त्याचा अर्थ आहे खूप प्रयत्न करणे. वाक्यात उपयोग. नीट परीक्षेत यश मिळवण्यासाठी आकाशने आकाश पाताळ एक केले. वाक्यप्रचार. आकाशाला गवसणी घालणे त्याचा अर्थ आहे अशक्य गोष्ट करण्यास तयार होणे. वाक्यात उपयोग. शिवरायांनी अफजल खानाचा वध करून आकाशाला गवसणी घातली. वाक्यप्रचार. आकाश ठेंगणे होणे त्याचा अर्थ आहे गर्वाने फुगून जाणे. वाक्यात उपयोग. रामूची नोकरीत भरती होताच त्याला आकाश ठेंगणे झाले. वाक्यप्रचार. आभाळ फाटणे त्याचा अर्थ आहे सर्व बाजूंनी संकटे येणे. वाक्यात उपयोग. शेतीही पिकली नाही व हाती असलेली नोकरीही गेली यामुळे राजूवर आभाळ फाटले. वाक्यप्रचार. आहुती देणे त्याचा अर्थ आहे प्राण अर्पण करणे. वाक्यात उपयोग. स्वातंत्र्याच्या रणसंग्रामात अनेक शूरवीरांनी आहुती दिली. वाक्यप्रचार. आयुष्याची दोरी तुटणे त्याचा अर्थ आहे मृत्यू येणे. वाक्यात उपयोग. डोंगर कोसळल्याने इर्षाळवाडी गावातील अनेकांच्या आयुष्याची दोरी तुटली. वाक्यप्रचार. आगीत तेल ओतणे त्याचा अर्थ आहे भांडण विकोपास जाण्यास भर घालणे. वाक्यात उपयोग. भावाभावाच्या शेतातील वादात शेजाऱ्याने तेल ओतण्याचे काम केले. वाक्यप्रचार. आनंदाला पारावार न उरणे त्याचा अर्थ आहे अति आनंद होणे. वाक्यात उपयोग. अजितला नोकरी मिळाल्याने त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. वाक्यप्रचार. आपल्या पोळीवर तूप ओढणे त्याचा अर्थ आहे आपलाच स्वार्थ साधणे. वाक्यात उपयोग.
गावच्या जलस्वराज्य योजनेत प्रत्येक पुढारी आपल्याच पोळीवर तूप ओढत होता. वाक्यप्रचार. आभाळ कोसळणे त्याचा अर्थ आहे फार मोठा अनर्थ ओढवणे. वाक्यात उपयोग. बापूरावांच्या कापसाच्या गंजीला आग लागल्यामुळे त्यांच्यावर आभाळ कोसळले. वाक्यप्रचार. आहारी जाणे त्याचा अर्थ आहे पूर्ण ताब्यात जाणे. वाक्यात उपयोग. भाऊरावांचा गणू पूर्णपणे बायकोच्या आहारी गेलेला आहे. वाक्यप्रचार. आळा घालणे त्याचा अर्थ आहे नियंत्रण घालणे. वाक्यात उपयोग. अजयने त्याच्या व्यसनावर पूर्णपणे आळा घातला आहे. वाक्यप्रचार. आटे ढिले होणे त्याचा अर्थ आहे अतिश्रमाने अंगी त्राण न उरणे. वाक्यात उपयोग. सखा रामने खूप दिवस शेतामध्ये काम केल्याने त्याचे आटे ढिले झाले. वाक्यप्रचार. इकडचा डोंगर तिकडे करणे त्याचा अर्थ आहे फार मोठे कार्य पार पाडणे. वाक्यात उपयोग. रामरावांनी 4 मुलींचे लग्न करून इकडचा डोंगर तिकडे केला. वाक्यप्रचार. उखळ पांढरे होणे त्याचा अर्थ आहे अचानक वैभव प्राप्त होणे. वाक्यात उपयोग. श्यामरावांना लॉटरी लागल्यामुळे त्यांचे उखळ पांढरे झाले. वाक्यप्रचार. उखाळ्या पाखाळ्या काढणे त्याचा अर्थ आहे एकमेकांचे दोष काढणे. वाक्यात उपयोग. श्याम आणि राम वेगळे झाल्याने त्यांनी एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढल्या. वाक्यप्रचार. उच्छाद आणणे त्याचा अर्थ आहे खूप त्रास देणे. वाक्यात उपयोग. डुकरांनी शेतीचे नुकसान करून शेतकऱ्यांना उच्छाद आणलेला आहे. वाक्यप्रचार. उजवा हात असणे त्याचा अर्थ आहे अत्यंत विश्वासू असणे. वाक्यात उपयोग. रामू म्हणजे गोपीनाथरावांचा उजवा हातच आहे. वाक्यप्रचार. उलट्या काळजाचा त्याचा अर्थ आहे दुष्ट माणूस. वाक्यात उपयोग. शेतमालाला योग्य भाव न दिल्याने शेतकऱ्यांसाठी हे सरकार उलट्या काळजाचेच आहे. वाक्यप्रचार. उष्ट्या हाताने कावळा न हाकलणे त्याचा अर्थ आहे कधी कोणाला काहीही न देणे. वाक्यात उपयोग. सावकाराचा पप्या उष्ट्या हाताने कधी कावळाही हकलत नाही. वाक्यप्रचार. उघडा पडणे त्याचा अर्थ आहे निराधार होणे. वाक्यात उपयोग. विजयच्या आई वडिलांचा मृत्यू झाल्याने तो उघडा पडला. वाक्यप्रचार. एका माळेचे मणी त्याचा अर्थ आहे एकासारखे एक वाईट लोक. वाक्यात उपयोग. शेजारच्या गावचे लोक म्हणजे एका माळेचे मणीच आहे. वाक्यप्रचार. एका पायावर तयार असणे त्याचा अर्थ आहे खूप उत्सुक असणे.
वाक्यात उपयोग. संजय रायगड चढण्यास एका पायावर तयार असतो. वाक्यप्रचार. एकेरीवर येणे त्याचा अर्थ आहे हमरी तुमरीवर येणे. वाक्यात उपयोग. काल सहज बोलताना चेष्टेचा विषय होता तरीही दत्ता एकेरीवर आला. वाक्यप्रचार. एक घाव दोन तुकडे करणे त्याचा अर्थ आहे ताबडतोब निर्णय घेणे. वाक्यात उपयोग. आमचे गुरुजी कुठलाही विषय असो एक घाव दोन तुकडे करतात. वाक्यप्रचार. पोटीत घेणे त्याचा अर्थ आहे दत्तक घेणे. वाक्यात उपयोग. सुरेंद्रला मुलगा नसल्याने त्याने देवेंद्रचा मुलगा ओटीत घेतला. वाक्यप्रचार. अंग चोरणे त्याचा अर्थ आहे अगदी थोडे काम करणे. वाक्यात उपयोग. रमेश शेतात अवघड काम करताना अंग चोरतो. वाक्यप्रचार. अंग झाडणे त्याचा अर्थ आहे ना कबूल करणे. वाक्यात उपयोग. प्रियावर वर्गात झालेल्या चोरीचे नाव येताच तिने अंग झाडले. वाक्यप्रचार. अंगाचा तिळपापड होणे त्याचा अर्थ आहे रागाने बेफाम होणे. वाक्यात उपयोग. सुधीरने वडिलांचे काम न ऐकल्याने त्यांच्या अंगाचा तिळपापड झाला. वाक्यप्रचार. अंगावर काटा उभा राहणे त्याचा अर्थ आहे भीतीने अंगावर शहारा येणे. वाक्यात उपयोग. शेतात 10 फुटाचा साप पाहून रामच्या अंगावर काटा उभा राहिला. वाक्यप्रचार. कपाळ मोक्ष होणे त्याचा अर्थ आहे मरण पावणे. वाक्यात उपयोग. काल झालेल्या अपघातात 4 कुटुंबातील लोक कपाळ मोक्ष झाली. वाक्यप्रचार. कसूर करणे त्याचा अर्थ आहे दुर्लक्ष करणे. वाक्यात उपयोग. कर्तव्यात कसूर केल्याने अजयला साहेबांनी निलंबित केले. वाक्यप्रचार. कान उघडणी करणे त्याचा अर्थ आहे खरडपट्टी काढणे. वाक्यात उपयोग. गौरीने वेळेवर अभ्यास न केल्याने सरांनी तिची खरडपट्टी काढली. वाक्यप्रचार. कान टोचणे त्याचा अर्थ आहे कडक शब्दाने चूक समजावून सांगणे. वाक्यात उपयोग. मैदानावर जोराने भांडणाऱ्या अजय विजय यांचे सरांनी कान टोचले. वाक्यप्रचार. काळजाचे पाणी होणे त्याचा अर्थ आहे घाबरणे. वाक्यात उपयोग. घाटातून प्रवास करताना आईच्या काळजाचे पाणी झाले. वाक्यप्रचार. केसाने गळा कापणे त्याचा अर्थ आहे विश्वासघात करणे. वाक्यात उपयोग. अजयने विजयवर विश्वास ठेवला, विजयने मात्र त्याचा केसाने गळा कापला. वाक्यप्रचार. कांगावा करणे त्याचा अर्थ आहे
आरडाओरडा करणे वाक्यात उपयोग. घरात आग लागल्याने घरातील सर्वांनी कांगावा केला. वाक्यप्रचार कंठस्नान घालणे त्याचा अर्थ आहे ठार मारणे. वाक्यात उपयोग. भारतीय जवानांनी दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. वाक्यप्रचार कंबर बांधणे त्याचा अर्थ आहे कोणत्याही कामाला सिद्ध होणे. वाक्यात उपयोग. पन्हाळगड जिंकण्यास मावळ्यांनी कंबर बांधली. वाक्यप्रचार घर डोक्यावर घेणे त्याचा अर्थ आहे घरात खूप आरडाओरडा करणे. वाक्यात उपयोग. घरातील दागदागिने चोरट्यांनी पळवल्यामुळे आईने घर डोक्यावर घेतले. वाक्यप्रचार घाम गाळणे त्याचा अर्थ आहे खूप कष्ट करणे. वाक्यात उपयोग. विकासला घाम गाळल्यामुळे परीक्षेत घवघवीत यश मिळाले. वाक्यप्रचार चारी मुंड्या चित करणे त्याचा अर्थ आहे पूर्णपणे पराभव करणे. वाक्यात उपयोग. घोडखिंडीत गनिमांना अडवून बाजीप्रभू देशपांडे यांनी चारी मुंड्या चित केले. वाक्यप्रचार 14वे रत्न दाखविणे त्याचा अर्थ आहे खूप चोप देणे. वाक्यात उपयोग. चोरी करताना चोर पकडल्याने गावकऱ्यांनी त्यांना 14वे रत्न दाखविले. वाक्यप्रचार चंग बांधणे त्याचा अर्थ आहे प्रतिज्ञा करणे. वाक्यात उपयोग. शिवरायांनी स्वराज्य स्थापनेचा चंग बांधला. वाक्यप्रचार छाती फुगणे त्याचा अर्थ आहे गर्व होणे. वाक्यात उपयोग. विजयचा राज्यसेवा परीक्षेत प्रथम क्रमांक आल्याने त्याची छाती फुगली. वाक्यप्रचार विडा उचलणे त्याचा अर्थ आहे पण करणे. वाक्यात उपयोग. शिवरायांना पकडून आणण्याचा विडा उचलून अफजल खान विजापूरहून निघाला होता.